नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज नीट 2024चा रिझल्ट डिक्लेअर झाला व तुम्ही क्वालिफाईंग क्रायटेरिया किती आला असेल किंवा तुमचे मार्क्स व तुमचा ऑल इंडिया रँक, कॅटेगरी रँक तुम्हाला समजलेला असेल. तर ह्या वर्षीचा कट ऑफ थोडा हाय गेलेला आहे व कॉलेजेसचा कट ऑफही ह्या वर्षी हाय जाणार आहे. कारण की ऑल इंडिया रँकमध्ये एवढा डिफरन्स आलेला आहे ज्याची आपण अपेक्षा पण नव्हतो करत. तर ह्या वर्षीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया किती आला आहे आपण आधी तो पाहू, त्यानंतर आपण विचार करू की ह्या वर्षी काय केलं पाहिजे. तर क्वालिफाईंग क्रायटेरियाचा अर्थ समजून घ्या. मिनिमम मार्क्स तुम्हाला ॲडमिशनसाठी तेवढे लागणार आहेत. आता या मार्क्सच्या खाली असेल तर मेडिकलमध्ये तुमचं ॲडमिशन होत नाही. फिजिओथेरपी, नर्सिंग तसल्या कोर्सेसमध्ये तुमचं ॲडमिशनही होऊ शकतं. BOTH असेल, BPTH असेल अशा कोर्सेसमध्ये तुमचं ह्या स्कोरवर ॲडमिशन होऊ शकतं आहे. ठीक आहे. आता आपण सर्वात पहिल्यांदा ओपन कॅटेगरीचा विचार केला. तो ओपन कॅटेगरीमध्ये जर तुमचा 164 मार्क हा क्वालिफाईंग क्रायटेरिया गेलेला आहे, तर OBCला 129 मार्क्स हा क्वालिफाईंग क्रायटेरिया गेला आहे. SC आणि ST ही कॅटेगरीचा विचार केला तर 129 मार्क्स, PWD ओपनसाठी 146 मार्क हा क्वालिफाईंग क्रायटेरिया ह्या वर्षी गेलेला आहे. आता तुम्हीच विचार करा, लास्ट इयरच्या कंपॅरिझनमध्ये ह्या वर्षी किती जास्त प्रमाणामध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया गेला आहे. साधारण तुम्हाला BAMS करायचं असेल, BHMS करायचं असेल तर 150 मार्क्सवर BHMS होऊन जात होतं, परंतु आता तर क्वालिफाईंग क्रायटेरियाच 164 मार्क आला आहे. आता असं वाटतंय तर कॅन्डिडेट्सनी रिपीट केलं आणि परत नीट दिली तर हे क्वालिफाईंग क्रायटेरिया 200-250च्या वरच नेतील. कारण की मुलंही इतके वाढले, 27 लाखाच्या वर मुलं झाल्यात. पुढच्या वर्षी 29-30 लाख 100% मुलं असतील आणि क्वालिफाईंग क्रायटेरिया वाढतोय, कट ऑफ वाढतच चालला आहे. MBBS आता 600 स्कोरवर पण मिळतं आहे का नाही याची गॅरंटी नाही आहे. त्याचप्रकारे BMSचा कट ऑफ हाय जाऊ शकतो. परंतु एकदम आपण व्यवस्थित काउन्सिलिंग केली तर कोणतं ना कोणतं कॉलेज हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर मिळण्याचे चान्सेस नक्कीच आहे. परंतु त्या गोष्टीसाठी एकदम व्यवस्थित काउन्सिलिंग करा. प्रॉपरली सर्व काउन्सिलिंगचं नॉलेज घ्या. फॉर्म भरताना, त्यानंतर चॉईस फिलिंग करताना, रजिस्ट्रेशन प्रिंट असेल, दुसऱ्या कोणत्या गोष्टी असतील, या सर्व गोष्टींचा विचार करून करा. तुमच्या नीटच्या स्कोरनुसार चांगल्यातलं चांगलं कॉलेज तुम्हाला नक्कीच मिळवून देण्याचं काम आम्ही करेल. नक्कीच कॉल करा किंवा ऑफिसला व्हिजिट करा. आपलं ॲडमिशन हे चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये 100% होऊ शकल जर आपण व्यवस्थित काउन्सिलिंग करत असेल तर. कोणता ना कोणता पर्यायी काढून कोणता ना कोणता चांगल्या कोर्समध्ये हे आपण ॲडमिशन घेऊ शकतो आहे. 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा किंवा कॉल करा. आमची टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील व पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज किंवा चांगला कोर्स किंवा तुमच्या स्कोरनुसार कोणता कोर्ससाठी तुम्ही ॲप्लाय करू शकता, तुम्हाला भेटू शकतं, याच्याबद्दल आपण विचार करूया. आपलं ॲडमिशन चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये झालं पाहिजे. आपल्या जी काउन्सिलिंगची फीज आहे 4000 रुपये पेड काउन्सिलिंगची फी स्टेटसाठी ठेवलेली आहे. सर्व प्रोसेस ही आमचे टीम मेंबर्स करतील. जर तुम्ही स्टेट प्लस AIQची काउन्सिलिंग जॉईन केली तर 6000 रुपये एवढी फीज आपण ठेवलेली आहे. तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा व्हॉट्सअप नंबरवर विचारा. आमच्या काउन्सिलर्सला कॉल करा, ते तुमची नक्कीच हेल्प करतील. याच्या व्यतिरिक्त अदर काही डाऊट्स असतील, मॅनेजमेंट ॲडमिशन पाहिजे असेल, इच्छा झाली काही विचारायचं आहे, कॉलेजबद्दल माहिती पाहिजे आहे, अदर काय तुम्हाला अडचणी असेल तर नक्कीच विचारा. तर मित्रांनो, आपली जी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र आहे याच्यामध्ये आपण 2000+ समाधानी विद्यार्थी व पालकांचं केलेलं आहे. स्पॉट राऊंड असेल, स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असेल तोपर्यंत हेल्प केली जाते. आपली फी ही खूप कमी ठेवलेली आहे आणि सर्व प्रोसेस तुमचं रजिस्ट्रेशनपासून फॉर्म भरण्यापासून ॲडमिशन कंप्लीट होतोवर सर्व प्रोसेस आमचे टीम मेंबर्स करतील. तर मित्रांनो, चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.